49x वजा 57y बरोबर 172 आणि दुसरे समीकरण आहे 57x वजा 49y आहे तर बरोबर 252. तर बघा आता हे सुद्धा आपण काय करणार आहोत, समीकरण जे आहे ते आपण आता काय करूया, एका खाली लिहून घेऊया. 49x वजा 57y बरोबर 172 समीकरण पहिला आणि समीकरण दुसरं आहे 57x वजा 49y बरोबर 252 समीकरण आहे दुसरं. आता हे सुद्धा वरच्या 7 एक्झाम्पल नुसारच बघा, यांचे x y चे जे सहगुणक आहे त्यांची अदलाबदल झालेली आहे. बघू शकता तुम्ही यांचे काय झालेले अदलाबदल झालेली आहे. सो त्यानुसार आता आपण इथं बघूया. आता या ठिकाणी x आणि y च्या चलाच्या सहगुणकांची अदलाबदल झालेली आहे तर आपल्याला दिसलं आहे आणि म्हणून आपण काय करणार आहोत, तर समीकरणांचे दोन्ही समीकरणांची बेरीज आणि वजाबाकी करून आपण काय करूया, सोपी समीकरणे मिळवूया. बघा या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत, तर येथे दोन्ही समीकरणात x आणि y या चलांच्या सहगुणकांची अदलाबदल झाली. ठीक आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं आहे आणि म्हणून दोन्ही समीकरणांची आपण काय करणार आहोत, बेरीज आणि वजाबाकी करून आपण सोपे समीकरणे मिळवूया. आता त्यानुसार आता बघा आपण पहिल्यांदा काय करूया, तर बेरीज करूया. 49x वजा 57y बरोबर 172 हे आपलं समीकरण पहिलं आहे आणि समीकरण दुसरं आहे. ह्यांची आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. 57x वजा 49y बरोबर 252 हे आपलं समीकरण दुसरं झालं. याच्या आता आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. आता बघा 49 आणि 57 किती झाले, तर ते झाले 106x झाले. आता हे वजा वजा काय होणार आहे, तिथे चिन्ह वजाच राहिलं. 57 अधिक 49 इथं सुद्धा काय होईल, तर 106 राहतील. 106y बरोबर 172 अधिक 252 यांची बेरीज किती झाले, तर 424 झालेली आहे. ठीक आहे, आता हे काय जर आपल्याला आता इथं बघा 101 106 आणि तो 424 म्हणजे आपण काय करू शकतो, प्रत्येक जर पदाला आपण 106 न भागलं तर या ठिकाणी बघा 424 ला जर 106 न भागलं तर 101 चोक 424 म्हणजे इथं 4 ने भाग घेतला जाईल. बरोबर, त्यानुसार आता इथं आपण काय करूया, 101 ला ह्याला जर 101 न भागलं तर x राहील वजा 101 ला इथं सुद्धा 101 न भागलं तर फक्त भाग राहील आणि 424 ला 106 न भागलं तर किती राहणार आहे, 4 म्हणजे तर 4 चा भाग जाईल. त्याच्यामुळे x वजा y बरोबर 4 हे आपल्याला समीकरण तिसरं या ठिकाणी मिळेल. लक्षात आलं, आपल्याला इथं काय करायचं आहे, या ठिकाणी सगळ्यांना 106 ने भाग घालवायचा आहे. हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं. आता आपण काय करणार आहोत, पुन्हा आता ह्यांची वजाबाकी करणार आहोत. म्हणजे समीकरण 1 मधून समीकरण 2 आपल्याला काय करायचं आहे, वजा करायचं आहे. 49x वजा 57y बरोबर 172. आता आपल्याला काय करायचं, वजाबाकी करायची, त्यामुळे त्या वजाचे चिन्ह द्यायचं. 57x वजा 49y बरोबर 200.